मंडळी नमस्कार. मंडळी, रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांवरती मराठीची सक्ती किंवा मराठी बोलणं अनिवार्य करण्याच्या राज्य शासनाचा निर्णय एक पाऊल मागे गेलेला आहे. ही माघार काल परिवहन मंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. आणखी 3 महिन्याची संधी या रिक्षाचालक आणि टॅक्सीवाल्यांना देण्यात आलेली आहे. विशेषतः मुंबई महानगर परिसरामध्ये जे रिक्षाचालक आणि टॅक्सी चालक जे आहेत त्यांना मराठी येणं अनिवार्य आहे अशा पद्धतीची भूमिका परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेली होती. पहिल्या गोष्ट तर त्यांचं अभिनंदन करायला हवं की ते आपल्या विषयावरती ठाम राहिले. कारण राजकारणामध्ये अनेक गोष्टींचं प्रेशर असतं, अनेक गोष्टींची बाहेरची प्रेशर येत असतात, बंधनं येत असतात आणि ती झुगारून देणं सगळ्यांना शक्य नसतं. मात्र प्रताप सरनाईक या विषयावरती ठाम राहिले, याबद्दल त्यांचं अभिनंदन करायलाच हवं. यापूर्वी शिवसेनेचे दिवाकर रावते जे परिवहन मंत्री होते त्यांनी देखील आपला निर्णय मराठी सक्तीचा ठामपणे राबवलेला होता. तोच निर्णय प्रताप सरनाईक यांनी राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यावरती ते कायम राहिले. अजूनही ते कायम आहेत, याबद्दल त्यांचं अभिनंदन. मात्र त्यांना ती थोडीशी का होईना माघार घ्यावी लागलेली आहे. याची कारणं निश्चितपणे शोधावी लागतील आणि ही शोधण्यामागची सरळ कारणं आपल्याला स्पष्टपणे दिसतात की प्रताप सरनाईक यांना पक्षांतर्गत जो विरोध झाला त्या पक्षांतर्गत विरोधानंतर त्यांच्या बाजूनी ना पक्षातले लोक कोणी उभे राहिले ना सरकारमधले लोक कोणी उभे राहिले. त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी किंवा नेत्यांनी देखील त्यांची बाजू घेतल्याचं दिसलं नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी काही प्रमाणामध्ये त्यांची बाजू घेतली. मराठी बोलणं यायलाच हवं आणि ते या राज्याची भाषा मराठी असल्यामुळे ते यायला हवं असं मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितलं. मात्र मराठी येत नसेल तर आम्ही ती शिकवू अशा पद्धतीचं एक सूचक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचा अर्थ असा आहे की भाजपाला अमराठी मतांची देखील गरज आहे आणि अमराठी मतं मोठ्या प्रमाणामध्ये मिळतात, विशेषतः मुंबई महानगर परिसरामध्ये. त्यामुळे भाजपाला हे तोडणं शक्य नव्हतं, भाजपाला अशा पद्धतीची सक्ती करणं शक्य नव्हतं. त्यामुळे थोडीशी नरमाईची भूमिका भाजपानं घेतली आणि एकदा मुख्यमंत्र्यांनी ती भूमिका घेतल्यानंतर प्रताप सरनाईक यांना परिवहन मंत्री म्हणून त्यांची भूमिका अगदी नेटानं रेटणं शक्य नव्हतं. 1 मेपासून सक्ती लागू करणं शक्य नव्हतं. त्याप्रमाणे त्यांनी काही प्रमाणामध्ये माघार घेतली तर पाहायला मिळतं. आता 15 ऑगस्टपर्यंत ही मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. म्हणजे साधारणपणे 100 दिवस वाढवून देण्यात आलेले आहे. आता 3 महिन्यामध्ये म्हणजे 100 दिवसामध्ये अमराठी असलेले रिक्षाचालक आणि मालक मराठी शिकतात का आणि ते शिकण्याचा प्रयत्न नेमका करतात का, त्याच्यामध्ये त्यांना किती यश येतं, किंबहुना त्यांचा प्रामाणिकपणा याच्यामध्ये किती आहे हे दिसून येईल. आणि जर ते शक्य झालं नाही तर मग ही परिवहन विभाग जो आहे किंवा प्रताप सरनाईक आहे ही आपली सक्ती पुन्हा एकदा कठोरपणे लागू करतात का, ते करू शकतात का हे पाहावं लागणार आहे. त्याकरता किमान 15 ऑगस्टपर्यंत तरी वाट पाहावी लागेल.